नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। बाहेर खूप छान पाऊस पडतोय म्हणून मी आज बनवते केरला स्पेशल मिरची वडा। चला तर मग सुरू करूया। तर मिरची वडा बनवण्यासाठी अगोदर आपल्याला एक बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जसं आपण भज्यासाठी पीठ भिजवून घेतो ना, अगदी तसं भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा ओवा, हळद, मीठ घालायचं आणि हे सगळं अगोदर कोरडं छान मिक्स करून घ्यायचं। कोरडं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी घालून याचं एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर एकदम जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे याच्या गाठी होऊ शकतात बेसनाच्या। तर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून मी छान एक याचं गाठी मोडून छान पातळ याचं बॅटर बनवलंय। जास्त पातळ बनवायचं नाही, जर लागलंच तर नंतर आपण यात पाणी ॲड करू शकतो, पण सुरुवातीलाच पातळ करायचं नाही। तर बॅटर छान भिजून झालेलं आहे, याला 10 मिनिट आपण ठेवूया। तोपर्यंत मिरच्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे। तर हे सारण बनवण्यासाठी इथे मी एक 4-5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे छान आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तर बटाटे मॅश करून झालेले आहेत, आता आपण फोडणी घालायची आहे। तर फोडणीसाठी इथे मी एक मातीची कढई गरम करायला ठेवली आहे। मग तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आणि हे छान आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ झाला की याच्यामध्ये मी कोरडे मसाले घालणार आहे। त्याच्यामध्ये हळद, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला घालायचा। चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाले छान परतून घ्यायचे आहेत। मसाले परतले की आपण याच्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे। तर वडापावसाठी आपण जशी भाजी बनवतो ना, अगदी तशीच याची पण सुद्धा भाजी बनवून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये मी मॅश केलेला सगळा बटाटा घातलाय आणि आपल्याला हा बटाटा छान परतून घ्यायचा आहे मसाल्यांसोबत। तर इथे बटाट्याची भाजी आपली 1-2 मिनिटांमध्ये तयार होईल। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून याची एक छान वाफ काढायची आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान बटाटा मॅश झालाय, त्याच्यामुळे भाजीसुद्धा खूप छान मऊ मऊ झाली आहे। तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। म्हणजेच मिरच्यांमध्ये भरण्यासाठी जे सारण आपण केले ते तयार झालेलं आहे। तर मिरची वडा बनवण्यासाठी इथे मी अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर या मिरच्या जास्त तिखट नसतात। या मिरच्यांना आता आपण मधून चीर पाडून घ्यायची आहे। याच्यामध्ये बिया सुद्धा खूप कमी असतात, जर जास्त बिया असतील तर त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे तिखटपणा कमी होईल। तर अशा प्रकारे मी मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत। याच्यापेक्षा छोट्या आणि ज्या डार्क रंगाच्या असतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण त्या जरा तिखट असतात। तर आता आपण या मिरच्यांमध्ये सारण भरून घेऊया। तर बटाट्याची भाजी तर आपली तयारच आहे। तर या मिरच्यांना मधून असं ओपन करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे। तर हे सारण आपल्याला दाबून आणि सगळ्या बाजूनी पूर्ण भरून घ्यायचं आहे। जेवढं जास्त बसेल तेवढं भरायचं आहे, म्हणजे वड्यांना खूप छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। तर आपण बेसनचं बॅटर बनवून तयार केलेलं होतं। आता याच्यामध्ये या मिरच्या आपल्याला बुडवून गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत। मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल पण छान कडकडीत गरम झालंय। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या बाजूनी आपल्याला मिरची बेसनामध्ये बुडवायची आहे आणि मग उकळत्या गरम तेलामध्ये घालायची आहे। जर भजी सोडताना पहिल्यांदा गॅस कमी करायचा, मगच मिरची सोडायची आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले वडे तयार होत आहेत। तर पलटून आपल्याला दोन्ही साईडनी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। पावसाचं वातावरण खूप छान आहे ना, तर तुमच्या भज्यांच्या लिस्टमध्ये म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, त्या लिस्टमध्ये हा मिरची वडा सुद्धा तुम्ही ॲड करा। तर आपले मिरची वडा तळून तयार आहेत। तर मी आणखीन असेच दुसरे वडे तयार करून घेणार आहे। 2 वडे एका माणसाला खूप होतात, पोट भरतं 2 वडे खाल्ले की। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। अशा प्रकारे बाकीचे सुद्धा सगळे मी वडे तयार करून घेतलेले आहेत आणि छान तळून घेतलेले आहेत। हे मिरची वडे टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।